नमस्कार. आज आपण बघणार आहोत घटक 2 वर्गीकरण उपघटक 2 संख्या स्वाध्याय 2.2. गटात न बसणारे पद ओळखा. मित्रांनो आपल्याला गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. बघा प्रश्न नंबर 1. मित्रांनो 4 पर्याय दिलेले आहे. 4 पर्यायांमध्ये 4 संख्या आहेत. यामध्ये गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे. बघा पर्याय क्रमांक 1 901, पर्याय क्रमांक 2 362, पर्याय क्रमांक 3 35 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 82. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 35. आता ही गटात न बसणारी संख्या कशी आहे तर बघा 30 चा वर्ग आहे 900, 900 मध्ये 1 मिळवला 901. त्यानंतर 19 चा वर्ग 361, 361 मध्ये 1 मिळवला झाले 362. मित्रांनो त्यानंतर आहे 9 चा वर्ग 81, 81 मध्ये 1 मिळवला झाले 82. मग आता 6 चा वर्ग 36 आहे, 36 मध्ये 1 मिळवला 37 होतात. म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 35 दिलेले आहे. गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 35. प्रश्न नंबर 2. तर मित्रांनो प्रश्न नंबर 2 मध्ये 1 2 3 आणि 4 पर्याय आहेत. आता या 4 पर्यायांमध्ये जर बघितलं तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 बघा 24 31, पर्याय क्रमांक 2 36 52, पर्याय क्रमांक 3 15 72 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 13 42. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता तुम्ही म्हणाल हे डायरेक्ट कसं सांगितलं तर मित्रांनो या संख्यांना काय करायचंय 11 ने भाग द्यायचा. बघा 24 आणि 31, 11 1 11, 11 2 22 म्हणजे मित्रांनो 24 मधून 22 गेले, बाकी उरली 2 झाले 23. 11 2 22 पुन्हा बाकी उरली 1, 11 1 11. मित्रांनो 24 31 या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. आता 36 52, 11 त्रिक 33 बाकी उरली 3, 11 त्रिक 33 34 35 म्हणजे बाकी उरली 2, 11 2 22. मित्रांनो या संख्येला सुद्धा 11 ने निशेष भाग जातो. आता पर्याय क्रमांक 3 ला मित्रांनो 11 ने निशेष भाग जात नाही. बघा 11 1 11 बाकी उरली 4 झाले 47, 11 चोक 44 45 46 47 म्हणजे बाकी उरली 3. आता 11 त्रिक 33 होतात, इथे 32 आहे किंवा 11 2 22 म्हणजे मित्रांनो पूर्ण भाग जात नाही. आणि पर्याय क्रमांक 4 ला सुद्धा मित्रांनो 11 ने निशेष भाग जातो. बघा 11 1 11 बाकी उरली 2, 11 2 22 बाकी उरली 2, 11 2 22. तर मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 ला 11 ने निशेष भाग जात नाही. 1 2 आणि 4 ला 11 ने निशेष भाग जातो. प्रश्न नंबर 3 73, त्यानंतर 39 69 आणि 87. तर मित्रांनो तिसऱ्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर आपलं गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो अंकांची बेरीज करा 7 आणि 3 10. तर आपलं उत्तर असं आहे अंकांची बेरीज केल्यानंतर मित्रांनो 3 ची कसोटी आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. बघा 39 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. 3 ची कसोटी काय आहे अंकांची बेरीज केली, त्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. 39 ला 3 ने निशेष भाग जातो, 69 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. बघा 3 2 6 बाकी उरली 2, 3 9 27 3 ने निशेष भाग जातो. 73 या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 73. प्रश्न नंबर 4 मित्रांनो या ठिकाणी 81 49 36 आणि 18. 81 ही आहे वर्ग संख्या, 9 चा वर्ग 81, 7 चा वर्ग 49, 6 चा वर्ग 36. तर मित्रांनो गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 18. 18 ही वर्ग संख्या नाही. यानंतर प्रश्न नंबर 5 मित्रांनो बघा 41 64 43 28 32 79 31 76. मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे. गटात न बसणारं पद बघा मित्रांनो 4 चोक 16. बघा कडेच्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजे मधली संख्या 4 चोक 16. त्यानंतर 8 चोक 32. बघा 3 9 27. आणि आता मित्रांनो इथे बघा 3 सक 18 किंवा 6 त्रिक 18 यायला पाहिजे, इथे 17च आले, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 6 मित्रांनो आपल्याला गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे. 4 पर्यायांमध्ये 4 वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत. यामध्ये एक वेगळी संख्या आहे जी आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो या 4 पर्यायांचा जर विचार केला तर प्रत्येक संख्या बनलेली आहे 2 4 5 आणि 9 पासून. बघा 2 4 5 आणि 9, 2 4 2 4 5 9 बरोबर. पर्याय क्रमांक 2 बघितला तर मित्रांनो 2 4 6 9 म्हणजे मित्रांनो बघा हा पर्याय थोडा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 3 बघा 2 4 5 9. पर्याय क्रमांक 4 2 4 5 9. मित्रांनो 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गटात न बसणारा शब्द आहे 2649. कारण की मित्रांनो या संख्येमध्ये 5 ऐवजी 6 हा अंक आलेला आहे. बाकी सगळ्या संख्या 2 4 5 9 या अंकांपासून तयार झालेल्या आहे. ही संख्या 2 4 6 9 म्हणजे मित्रांनो 5च्या जागेवर फक्त इथे 6 आला, म्हणून गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 7 मित्रांनो. प्रश्न नंबर 7 मध्ये बघितलं तर आता या ठिकाणी आपल्याला बघा
45, 543, 789 आणि 678. तर मित्रांनो बघा 3, 4, 5, 7, 8, 9, 6, 7, 8. मित्रांनो या ठिकाणी अंकांचा चढता क्रम आहे, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये बघितलं तर मित्रांनो उतरता क्रम आहे. 5, 4, 3. 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो गटात न बसणारा शब्द आहे, गटात न बसणारी संख्या आहे 543. बघा 2 सोडून बाकीच्या सगळ्या पर्यायांमध्ये दिलेल्या संख्येतील अंकांचा मित्रांनो चढता क्रम आहे आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये उतरता क्रम आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 8. मित्रांनो 64, 27, 125 आणि 343 या सगळ्या आहे घन संख्या. बघा आता 64 जर म्हटलं तर मित्रांनो 4चा घन, 4 चौक 16, 16 चौक 64. आता 27 जर म्हटलं तर 3चा घन, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 125 आहे 5चा घन आणि 343 आहे मित्रांनो 7चा घन. 7 गुणिले 7 गुणिले 7. पण मित्रांनो या सगळ्या घन संख्या आहे, मग यामध्ये वेगळा पर्याय कोणता आहे? तर मित्रांनो वेगळा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 64. कारण मित्रांनो 27, 125 आणि 343 या आहेत विषम संख्या आणि 64 आहे समसंख्या, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 1 64. प्रश्न नंबर 9. मित्रांनो प्रश्न नंबर 9 मध्ये गटात न बसणारी संख्या कोणती आहे? तर बघा मित्रांनो 19 आणि आता गुणिले 3 करणार आहे. 19 त्रिक 57. मित्रांनो बघा इथं 11 चोक 44 होतात. इथं 12 गुणिले 3. मित्रांनो डोक्यावर रेष का देतो मी? हे 12 लक्षात घ्या. 12 गुणिले 3, 12 त्रिक 36. इथे आहे 16, 16 गुणिले 3, 16 त्रिक 48. तर मित्रांनो गटात न बसणारी संख्या कोणती आहे? पर्याय क्रमांक 2. कारण की इथे 11 गुणिले 4 आहे, म्हणजे मित्रांनो बाकी सगळ्या पर्यायांमध्ये गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे शतक आणि शतक आणि त्यानंतर हजार. शतक आणि हजार स्थान मिळून तयार झालेली संख्या, त्याला जर आपण 3 ने गुणलं म्हणजे 19 ला जर 3 ने गुणलं तर 19 त्रिक 57, 12 त्रिक 36 आणि 16 त्रिक 48. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 10. बघा मित्रांनो 59, 27, 33 आणि 63. आता या संख्यांमध्ये मित्रांनो काय गंमत आहे? तर 59 ही आहे मूळ संख्या आणि 27, 33, 63 या आहेत संयुक्त संख्या. मित्रांनो संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त संख्यांनी पूर्ण भाग जातो, आणि मूळ संख्या म्हणजे मित्रांनो ज्या संख्येला फक्त 1 आणि तीच संख्या अशा 2च संख्यांनी पूर्ण भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. 59 ही आहे मूळ संख्या आणि 33, 63 या आहेत संयुक्त संख्या, म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 11. मित्रांनो गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आहेत. बघूयात पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये गटात न बसणारी संख्या कोणती आहे? तर मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचे? अंकांची बेरीज करायची. बघा 3 आणि 5 8, 8 आणि 8 16, बेरीज आली 16. त्यानंतर 4 आणि 9 13, 13 आणि 3 16. मित्रांनो बेरीज 16 येते. त्यानंतर बघा 8 आणि 5 13, 13 आणि 4 17. त्यानंतर 6 आणि 4 10, 10 आणि 6 16. म्हणजे मित्रांनो तुम्ही लगेच सांगू शकता गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 854. मित्रांनो बेरीज 17 येते आणि बाकीच्या संख्येतील अंकांची बेरीज 16 येते. यानंतर आहे प्रश्न नंबर 12. तर मित्रांनो प्रश्न नंबर 12 मध्ये बघा संख्या 147, 579, 369 आणि 258. बघा तर मित्रांनो या ठिकाणी अंकातील फरक 3 आहे. बघा म्हणजे 1 आणि 3 4, 4 आणि 3 7. इथे बघा मित्रांनो 12व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 2. इथे बघा फरक 5 आणि 3 मित्रांनो 8 पाहिजे, 8 आणि 3 11 पाहिजे, म्हणून ही संख्या वेगळी आहे. पुढे बघा 3 आणि 3 6, 6 आणि 3 9. म्हणजे मित्रांनो इथे 3चा फरक आहे. संख्येतील अंकांमध्ये 3चा फरक आहे. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9. बघा 2 आणि 3 5, 5 आणि 3 8. मित्रांनो अंकातील फरक 3चा आहे. इथे अंकातील फरक मित्रांनो 5 आणि 2 7 आणि 7 आणि 2 9. इथे अंकातला फरक 2चा आहे, म्हणून 12व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 13. तर मित्रांनो प्रश्न नंबर 13 मध्ये बघा अंशाचा आणि छेदाचा अपूर्णांक दिलेला आहे. अपूर्णांकातील अंशाचा आणि छेदाची आपल्याला बेरीज करायची. 4 आणि 10, 10 आणि 4 14. बेरीज मित्रांनो 14 येते. 8 आणि 6 14, 2 आणि 12 14 आणि 4 आणि 6 10. म्हणजे मित्रांनो गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4. इथे अंकांची बेरीज 10 येते आणि पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये अंश आणि छेदाची बेरीज 14 येते, म्हणून 13व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 14.
मित्रांनो प्रश्न नंबर 14 मध्ये बघितलं तर 102, 51, 153 आणि 120. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये दिलेल्या संख्या मित्रांनो 17च्या पाढ्यातील आहे. 17 त्रिक 51, 17 सक 102, 17 9 153. मित्रांनो 120 ही संख्या 17च्या पाढ्यात येत नाही, म्हणून 14व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4 120. आणि यानंतर मित्रांनो आहे प्रश्न नंबर 15. प्रश्न नंबर 15 मध्ये बघा मित्रांनो 5चा वर्ग 25, 25च्या दुप्पट 50. त्यानंतर 3चा वर्ग 9, 9च्या दुप्पट 18. त्यानंतर मित्रांनो 7चा वर्ग 49, 49च्या दुप्पट 98. आणि मित्रांनो म्हणून 15व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 3 56. मित्रांनो ही कोणत्या संख्येची कोणत्या वर्ग संख्येची दुप्पट संख्या नाही. 56 ही संख्या कोणत्याही वर्ग संख्येची दुप्पट संख्या नाही, म्हणून 15व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 16. मित्रांनो आपल्याला गटात न बसणारी संख्या, गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. बघा 7/3, 16/4, 20/6 आणि 18/5. प्रश्न नंबर 16 मध्ये मित्रांनो 16/4 वगळता सर्व अपूर्णांक आहेत. मित्रांनो बघा 16/4 मध्ये 4 चोक 16 म्हणजे 4 ने 16ला पूर्ण भाग जातो. 16/4 वगळता बाकी सर्व अपूर्णांक आहेत. मित्रांनो 7/3 म्हणजे मित्रांनो 3 ने 7ला पूर्ण भाग जात नाही. 20/6 म्हणजे 20/6 मित्रांनो 6 ने 20ला पूर्ण भाग जात नाही. 18/5 किंवा 18/5 मित्रांनो 5 ने 18ला पूर्ण भाग जात नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे अपूर्णांक आहेत. म्हणून 16व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारं पद किंवा गटात न बसणारी संख्या 16/4. यानंतर आहे प्रश्न नंबर 17. मित्रांनो प्रश्न नंबर 17 मध्ये बघा 101, 50, 226 आणि 80. 10चा वर्ग मित्रांनो 100, 100 मध्ये 1 मिळवला. बघा 10चा वर्ग अधिक 1, 10चा वर्ग 100, 100 अधिक 1 101. त्यानंतर 7चा वर्ग 49 अधिक 1 50. त्यानंतर मित्रांनो आता 15चा वर्ग, 15चा वर्ग आहे 225, 225 मध्ये 1 मिळवला 226. मग मित्रांनो 9चा वर्ग आहे 81 आणि 81 मधून इथे 1 कमी केल्यानंतर 80 येतो. म्हणून 17व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 4 80. यानंतर आहे प्रश्न नंबर 18. मित्रांनो प्रश्न नंबर 18 मध्ये बघितलं तर आपण आता बघा 93, 62, 41 आणि 31. मित्रांनो इथे काय झालंय बघा 3 म्हणजे एकक स्थानच्या संख्येने मित्रांनो दशक स्थानच्या संख्येला 3 ने गुणायचे. म्हणजे 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. त्यानंतर 2 गुणिले 3 बेत्रिक 6. आणि त्यानंतर मित्रांनो आता इथे मित्रांनो आपल्याला एकक स्थानने दशक स्थानला 4 ने गुणावं लागतं. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 1 गुणिले 3 म्हणजे 1 त्रिक 3. तर मित्रांनो 18व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4. कारण की इथे एकक स्थानने दशक स्थानला 3 ने गुणलेला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 2 गुणिले 3 बेत्रिक 6 आणि 1 गुणिले 3 3. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये 1 गुणिले 4 आहे, म्हणून गटात न बसणारं पद पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 19. आता मित्रांनो प्रश्न नंबर 19 मध्ये संख्या बघा 243, 162, 135 आणि 352. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 3 ने विभाजितेची कसोटी वापरायची आहे. बघा अंकांची बेरीज करा. 4 आणि 3 7 8 9. अंकांची बेरीज 9 आहे म्हणजे 243 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. त्यानंतर 6 आणि 2 8 आणि 1 9. 162 या संख्येला मित्रांनो 3 ने निशेष भाग जातो. 3 ने भाग बघा 243 ला जातो, 162 ला जातो, 5 आणि 3 8 आणि 1 9. 135 या संख्येला सुद्धा मित्रांनो 3 ने निशेष भाग जातो. आणि आता 352 मध्ये मित्रांनो 5 आणि 3 8 आणि 2 10 10 या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणून 352 या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जात नाही. 19व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे 352. यानंतर आहे प्रश्न नंबर 20. मित्रांनो प्रश्न नंबर 20 मध्ये संख्या बघा 513, त्यानंतर आहे 730, 215 आणि 344. मित्रांनो बघा 513. आता 513 नाही पण 512 आपल्याला माहिती आहे मित्रांनो 8चा घन. 8चा घन आहे 512. 512 मध्ये 1 मिळवला 513. त्यानंतर आहे मित्रांनो 9चा घन. 9चा घन आहे 729 मध्ये 1 मिळवला 730. त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आहे मित्रांनो 7चा घन.
7चा घन आहे 343. 343 मध्ये 1 मिळवला 344. पण मित्रांनो 215 ही संख्या कशी आली? तर मित्रांनो 215 ही संख्या आली 6चा घन. 6चा घन आहे 216 आणि मित्रांनो 216 मधून 1 कमी केलेला आहे. म्हणजे इथं घनसंख्येमध्ये 1 मिळवला, इथे सुद्धा घनसंख्येमध्ये 1 मिळवला, इथे सुद्धा घनसंख्येमध्ये 1 मिळवला. पण मित्रांनो 215 मध्ये 6चा घन आहे 216 आणि 216 मधून 1 कमी केला म्हणजे 215 येतात. म्हणून 20व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे 215. प्रश्न नंबर 21. मित्रांनो आपल्याला गटात न बसणारं पद किंवा गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे. प्रश्न नंबर 21 मध्ये बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये आपल्याला रोमन संख्या दिलेल्या आहेत. मित्रांनो XL, आता L म्हणजे 50 आणि त्याच्या डावीकडे जर X असेल तर मित्रांनो त्याचा अर्थ होतो 40. L म्हणजे 50 आणि XC, मित्रांनो C म्हणजे 100, 100च्या अलीकडे जर X असेल, डावीकडे X असेल तर त्याचा अर्थ होतो 90. आणि मित्रांनो डबल V, मित्रांनो रोमन संख्या चिन्हामध्ये डबल V असं कधीही लिहिलं जात नाही. V ही संख्या मित्रांनो एकदाच लिहिली जाते, म्हणजे V हा एकदाच लिहिला जातो, एका पुढे एक V असा 2-3 वेळेस लिहिला जात नाही. म्हणून 21व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या किंवा गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 22. 280, 442, 121 आणि 244. मित्रांनो अतिशय सोपं लॉजिक आहे. या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला? समसंख्या, समसंख्या, विषम संख्या, समसंख्या. म्हणून 22व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मित्रांनो 121 विषम संख्या आहे, बाकी आहेत सर्व समसंख्या. आणि मित्रांनो प्रश्न नंबर 23 आहे. 23व्या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.